नमस्कार. मोदक माई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आता मी इथे एक वाटण करून घेणार आहे. त्यासाठी मी लोखंडी तवा ठेवला आहे आणि त्यामध्ये कांदा परतवायला घेतला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये तेल अजिबात घालायचं नाही आहे. इथे मी धणे, दालचिनी, काळी मिरी आणि लवंग हे सर्व घालून कांदा लाल होईपर्यंत परतवलं आणि नंतर त्यामध्ये सुकं खोबरं घालून घेतलं आहे. हे पहा, आता हे पण पुन्हा एकसारखं झालं व्यवस्थित की मग बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे. आपलं इथे वाटण भाजून झालेलं आहे. हे मी आता वाटून घेते आणि एक साईडला आमटीची तयारी करते. तर इथे मी आपल्या भांड्यामध्ये तेल घातलं, त्यामध्ये हिंग आणि कढीपत्ता घातला आणि एक उभा असा म्हणजे जाडसर चिरलेला कांदा घातला आहे. हे सगळं व्यवस्थित परतून घेणार आहे. त्याच्यात थोडं मीठही घालायचं आहे म्हणजे मग आपला कांदा लवकर शिजेल. आता कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे आणि टोमॅटो घालून पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता हे परतत असतानाच आपण याच्यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहेत. तर इथे हळद, त्यानंतर तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि धणे पावडर असे सर्व मसाले घालून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. यामध्ये आता आपण जे वाटण वाटलं होतं कांदा खोबऱ्याचं ते 2-3 चमचे घालून घ्यायचं आहे, जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी तसं. आणि त्यामध्ये आता आपल्याला बटाटे घालायचे आहेत. बटाटा मी धुवून चिरून घेतला आहे, त्याचं साल काढलेलं नाही आहे. तेही पुन्हा परतवून घ्यायचं आहे. आणि आता फायनली आपली जिची आमटी बनणार आहे ते म्हणजे मोड आलेले मूग. तर हे मूग घालून घेतले, पुन्हा व्यवस्थित परतवून घेतलं आहे सगळं. आणि आपल्याला जसं लागेल तेवढं पाणी यामध्ये घालायचं आहे. तर मी साधारण 2 ग्लास भरून पाणी घातलं आणि पुन्हा व्यवस्थित सर्व ढवळून त्यामध्ये थोडासा चवीपुरतं गूळ घातला म्हणजे मग मुगाचा उग्र वास निघून जाईल. आणि झाकण घालून हे 5 मिनटं शिजवलं. साधारण बटाटा शिजल्यानंतर एकदा चेक करायचं. बटाटा शिजला की आपण गॅस घालवू शकतो. आणि यात बरोबर अगदी भरपूर कोथिंबीर चिरलेली घालायची. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ज्वारीची भाकरी पण तयार आहे, या जेवायला. आणि उद्याच्या भागात भेटूया. तोपर्यंत इथेच थांबते. एन्जॉय.